घुग्गुस शहरातील वाढत्या धूळ प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सोच फाउंडेशन, घुग्गुस संघर्ष समिती, डॉक्टरांची समिती, बिझनेस फाउंडेशन, फार्मास्युटिकल्स फाउंडेशन तसेच घुग्गुसच्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी विदर्भ मिनरल्स कंपनीच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन प्रदूषण नियंत्रणाबाबत निवेदन सादर केले। कंपनीमधून निघणाऱ्या धूळ उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर होत असलेल्या गंभीर परिणामांकडे शिष्टमंडळाने व्यवस्थापनाचे लक्ष वेधले। यावेळी कंपनीने निवेदन स्वीकारून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील असे आश्वासन दिले। कंपनी व्यवस्थापनाने येत्या 1 महिन्याच्या कालावधीत धूळ प्रदूषणाची पातळी सुमारे 90% कमी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि पर्यावरणीय नियमानुसार उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले। दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी पुन्हा स्पष्ट केली। कंपनीने दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे पुढील आंदोलनाचा निर्णय कायम राहील असेही त्यांनी नमूद केले। तर त्याचे मॅनेजर साहेब माझ्या बरोबर आहेत, तर त्यांना आम्ही भेटायला आलो आणि आम्ही शेवटचं त्यांना निवेदन द्यायला आलो की घुग्गुसच्या जनतेला जर थोडंसं जर चांगल्या आरोग्याशी त्यांचं आरोग्य चांगलं जर ठेवायचं असेल आणि चांगलं जगू द्यायचं असेल तर तुम्हाला ही स्टेप कुठल्याही इमर्जन्सीमध्ये काहीतरी स्टेप्स घेणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे हे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी होईल। आणि यापूर्वी आम्ही बरेचसे पत्र वगैरे व्यवहार केला। इथे मिनिस्टर सुद्धा आले होते, आपल्याला माहित असेल, आमदार साहेब आले होते, बरेचसे पॉलिटिकल मंडळी आली होती, परंतु शेवटी जनता ही सर्वोपरी आहे हे आज त्यांनी सर्वांनी माझ्या मित्रांनी दाखवून दिलेलं आहे। कारण आज आमच्या निर्धारामुळे पहिल्यांदाच मॅनेजमेंटनी आणि साहेबांनी फार आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे। त्यांनी आम्हाला लिखितमध्ये दिलेलं आहे की येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये या फॅक्टरीचं प्रदूषण 100% जरी नाही 90% तर पूर्ण कमी होणार आहे। बरोबर? हा, 90% कमी होणार आहे। आणि त्यांनी कबूल केलं। आज म्हणजे 27 जून आहे, 27 जुलैच्या आत आपल्याला याचे परिणाम पूर्णपणे दिसायला लागतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावरही विश्वास आहे। हा विश्वासच आपल्याला एकमेकांना सजग ठेवायला मदत करेल।